ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मी नमः. भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आता अधिक मासाचे थोडेच दिवस शिल्लक आहे. मी आज तुम्हाला अधिक मास महात्म्याची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे हे दूर होत असतात आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. एका मलमासाचे रूपांतर हे पवित्र अशा पुरुषोत्तम मासात अधिक मासात झाले. या परम पवित्र पुरुषोत्तम मासाचे व्रत प्राचीन काळी एका महान राजाने केले. त्या राजाचीच कथा आज आपण बघणार आहोत. त्या महान राजाचे नाव होते द्रोणधन्वा. राजा द्रोणधन्वा हा हेय वंशातील चित्रधर्मा राजाचा हा अत्यंत तेजस्वी आणि पराक्रमी पुत्र होता. राजा द्रोणधन्वा हा पुष्कर आवर्तक नावाच्या एका अत्यंत सुंदर, विशाल आणि समृद्ध नगरीवर राज्य करत होता. राजा कसा असावा तर राजा द्रोणधन्वासारखा. तो दिसायला अत्यंत रूपवान, शूरवीर आणि प्रजेचा स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळ करणारा होता. तो 4 वेद आणि व्याकरणादी 6 अंगांचा महान ज्ञाता होता. त्याने काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या 6 शत्रूंवर पूर्णपणे विजय मिळवला होता. त्याच्या राज्यात कुणालाही कशाचीही कमी नव्हती. चहूबाजूने शांतता, धर्म आणि समृद्धी नांदत होती. प्रजेच्या मुखातून नेहमी राजाची स्तुतीच ऐकायला मिळत असे. या महान राजाच्या पत्नीचे नाव होते राणी गुणसुंदरी. ती विदर्भ देशाच्या राजाची राजकन्या होती. नावाप्रमाणेच ती सर्व गुणांनी संपन्न, अत्यंत सुंदर, तसेच सुशील आणि पतिव्रता स्त्री होती. राजा द्रोणधन्वा आणि राणी गुणसुंदरी यांचा संसार अत्यंत सुखाचा, समाधानाचा आणि प्रेमाचा चालला होता. त्यांच्या या आनंदी संसारात 4 शूरवीर आणि पराक्रमी पुत्रांचा जन्म झाला. या 4 पुत्रांची नावे चित्रवाक, चित्रबाहू, मणिमन आणि चित्रकुंडल अशी होती. हे 4ही राजपुत्र आपल्या पित्याप्रमाणेच अत्यंत गुणी, मातृपितृभक्त आणि शूर होते. ते आपल्या शौर्याने सर्वत्र विख्यात झाले होते. या 4 पुत्रांशिवाय राजा द्रोणधन्वा आणि राणी गुणसुंदरी यांना एक अतिशय सुंदर, लाडकी आणि गुणी कन्या होती. हिचे नाव होते चारुमती. चारुमती म्हणजे जणू राजवाड्याचा आनंद आणि चैतन्यच होती. अशा प्रकारे राजा द्रोणधन्वाचे आयुष्य कोणत्याही दुःखाची छाया नसलेले, अत्यंत वैभवशाली आणि परिपूर्ण असे सुरू होते. मंडळी, आयुष्यात सर्व काही व्यवस्थित चालले असले तरी माणसाला कधी ना कधी परमेश्वराची आठवण व्हावीच लागते. राजा द्रोणधन्वाच्या बाबतीतही असेच काहीसे घडले. एक दिवस राजा द्रोणधन्वा आपल्या सैनिकांसह, मंत्र्यांसह आणि रथांच्या ताफ्यांसह जंगलात शिकारीसाठी गेला. जंगलात राजाने अनेक हिंस्र श्वापदांची शिकार केली. शिकार करत करत राजा जंगलाच्या खूप आतमध्ये एका घनदाट आणि भयानक अरण्यात पोहोचला. तिथे राजाची नजर एका अत्यंत सुंदर, चपळ आणि मोठ्या हरणावर पडली. त्या हरणाचे डोळे आणि त्याचे रूप पाहून राजाला त्याचे शिकार करण्याचा मोह काही आवरला नाही. राजाने तत्काळ आपले धनुष्य सावरले, प्रत्यंचा ताणली आणि त्या हरणाच्या दिशेने एक अत्यंत तीक्ष्ण बाण सोडला. तो बाण बरोबर हरणाला जाऊन लागला. मात्र आश्चर्य म्हणजे ते हरिण तिथे न पडता रक्ताळलेल्या अवस्थेतच जीवाच्या आकांताने वेगाने पुढे पळत सुटले. राजा द्रोणधन्वाला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या हरणाला पकडायचेच होते. तो त्या हरणाचा पाठलाग करत होता. आपल्या घोड्यावरून एकटाच वेगाने पुढे निघून गेला. हरणाचा पाठलाग करण्याच्या त्या नादात राजा आपले सैनिक, आपले रक्षक आणि मित्र यांच्यापासून खूप दूर गेला. त्याला वेळेचे आणि मार्गाचे भानच राहिले नाही. तो रस्ता चुकला. थोड्या वेळाने ते जखमी हरिण जंगलाच्या एका निर्भीड भागात झाडी झुडपामध्ये जाऊन दिसेनासे झाले. आता राजा जंगलात पूर्णपणे एकटा पडला होता. दुपारची वेळ होती. सूर्याचा ताप जाणवत होता. राजाला आता प्रचंड तहान आणि भूक लागली होती. तो अत्यंत थकलेल्या अवस्थेत
जंगलात इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागला. शोध घेता घेता त्याचे भाग्य थोर म्हणून त्याला एका ठिकाणी एक अत्यंत सुंदर आणि थंड पाण्याचे सरोवर दिसले. सरोवराचे पाणी स्फटिकासारखे स्वच्छ आणि मधुर होते. राजाने घोड्यावरून खाली उतरून त्या सरोवराचे थंड पाणी मनसोक्त पिले आणि आपली तहान शमवली. जवळच एका वटवृक्षाची खूप मोठी आणि थंडगार सावली होती. राजा दृढधन्वा आपले डोळे मिटून थोडी विश्रांती घेण्यासाठी त्या वटवृक्षाच्या सावलीत जाऊन बसला. राजा वटवृक्षाखाली डोळे मिटून शांत बसला असतानाच अचानक एक अद्भुत घटना घडली. त्या वटवृक्षाच्या फांदीवरून एक पोपटाचा अत्यंत सुमधुर, स्पष्ट आणि खडा आवाज आला. श्रोते हो, तो काही साधा नव्हता, तर जणू साक्षात परमेश्वराने पाठवलेला दूतच होता. त्या पोपटाने स्पष्ट संस्कृत भाषेत एक श्लोक उच्चारला. विद्यमाना तुलसुख मालोक्यतीव भूतलेन चिंतयसी तत्व तत कथम पारमेशसी. मंडळी, या श्लोकाचा अर्थ अत्यंत सखोल आणि विचार करायला लावणारा होता. त्या श्लोकाचा अर्थ असा होता की, अरे मानवा, या भूतलावर मिळणाऱ्या या अथांग ऐश्वर्य आणि सुखात तू इतका मग्न झाला आहेस की तू जीवनातील खऱ्या तत्वाचा म्हणजेच परमेश्वराचा विचारच करत नाहीस. जर तू भगवंताचे नामस्मरण केलं नाहीस तर मृत्यूच्या वेळी तू हा संसाराचा भवसागर कसा पार करशील. हा श्लोक राजाच्या कानावर पडताच राजा डचकून जागा झाला. त्याने इकडे तिकडे वर खाली पाहिले, पण तो कुठेच दिसला नाही. तो उडून गेला होता. पोपटाने उच्चारलेला तो श्लोक मात्र राजाच्या हृदयात अगदी खोलवर रुतला. राजाला स्वतःच्या जीवनाचे तत्वज्ञान समजू लागले. राजा विचार करू लागला, या निर्जन मनात एका पक्षाच्या रूपाने मला हा उपदेश कोण करून गेले. हे शब्द माझ्यासाठीच होते. मी एवढा मोठा राजा आहे, माझ्याकडे सर्व सुख वैभव आहे, सुंदर पत्नी आहे, आज्ञाधारक मुले आहेत, पण तरीही मी या संसाराच्या पलीकडे असलेल्या सत्यतत्वाचा कधीच विचार केला नाही. शेवटी हे सर्व ऐश्वर्य इथेच राहणार आहे, मग मी सोबत काय घेऊन जाणार. श्रोते हो, या विचाराने राजाचे मन प्रचंड अस्वस्थ झाले. त्याला कसलेच भान राहिले नाही. तो अत्यंत निरुत्साही आणि खिन्न अवस्थेत मार्ग शोधत आपल्या राजधानीत पुष्करावर्तक नगरीत परतला. महालात परतल्यानंतर राजाची अवस्था पूर्णपणे बदललेली होती. त्याला अन्नाची चव लागत नव्हती, रात्री झोप येत नव्हती. राजाच्या कारभारात त्याचे मन अजिबात रमत नव्हते. तो महालात एकटाच विचार करत बसे. राणी गुणसुंदरीने राजाची ही उदास आणि चिंतेत बुडालेली अवस्था पाहिली. एका पत्नीला आपल्या पतीचे दुःख लगेच समजते. तिने राजाला खूप प्रेमाने आणि काळजीने विचारले, महाराज, तुमचे चित्त असे थाऱ्यावर का नाही? तुम्हाला कोणती चिंता सतावत आहे? वनात असे काय घडले की तुम्ही इतके शांत झाला आहात? परंतु राजाने राणीला काहीही उत्तर दिले नाही. तो फक्त शून्य नजरेने तिच्याकडे पाहत राहिला. राजाच्या या अवस्थेमुळे संपूर्ण महालात चिंतेचे वातावरण पसरले. अशाच काही दिवसानंतर राजाच्या या चिंतेत बुडालेल्या महालात साक्षात महर्षी वाल्मिकींचे आगमन झाले. वाल्मिकी मुनींसारख्या महान ऋषीला दारात आलेले पाहताच राजा दृढधन्वाला खूप आनंद झाला. तो धावत पुढे गेला. त्याने मुनींचे चरण अत्यंत आदराने धुतले, त्यांची विधिवत पूजा केली आणि त्यांना अत्यंत आदराने उच्च आसनावर बसवले. राजाने हात जोडून वाल्मिकी मुनींना अत्यंत नम्रपणे विचारले, हे ऋषीवर्य, आपण त्रिकालज्ञानी आहात. मी अत्यंत अस्वस्थ आहे. वनात एका पोपटाने मला जीवनाच्या नश्वरतेची जाणीव करून दिली आहे. मुनिवर्य, मला एक प्रश्न नेहमी सतावतो की मी या जन्मात असे कोणते महान पुण्यकर्म केले आहे ज्यामुळे मला हे अतुलनीय ऐश्वर्य, ही एवढी सुंदर आणि सुशील पत्नी, गुणसुंदरी आणि असे आज्ञाधारक पुत्र लाभले आहेत. राजा पुढे म्हणाला, माझ्या या अफाट वैभवाचे रहस्य काय आहे आणि आता मला या अवस्थेतून आणि संसाराच्या मोहातून मुक्ती कशी मिळेल? कृपया माझे मार्गदर्शन करा. वाल्मिकी मुनींनी थोडे स्मित हास्य केले. राजाच्या चेहऱ्यावरील भाव वाचून ते अत्यंत शांत आणि मधुर वाणीने म्हणाले, हे राजा दृढधन्वा, तुझे हे ऐश्वर्य एका दिवसाचे किंवा केवळ या जन्माचे फळ नक्कीच नाही. यामागे तुझ्या पूर्वजन्मातील एका महान व्रताचे आणि श्रीहरी विष्णूंच्या असीम भक्तीचे रहस्य दडलेले आहे. तू शांत मनाने ऐक. मी तुला तुझ्या पूर्वजन्माची सविस्तर कथा सांगतो. वाल्मिकी मुनी कथा सांगू लागले.
हे राजा, पूर्वजन्मात तू कोणी राजा, क्षत्रिय किंवा योद्धा नव्हतास. हे राजा, गतजन्मी तू द्रविड देशातला सुदेव या नावाचा ब्राह्मण होतास. तुझ्या त्या जन्मीच्या धर्मपत्नीचे नाव होते गौतमी. तुम्हा उभयंतांना सुखाच्या संसारात एक दुःख होते, ते म्हणजे तुम्हा संतती नव्हती. तू त्यामुळे अत्यंत दुःखी, कष्टी व निराश होतास. पुत्रलाभासाठी तुम्ही उभयंतांनी श्रीहरीचे खडतर असे तप केले. तुमच्या तपाचरणाने श्रीहरी प्रसन्न होऊन दर्शन देण्यास समोर उभा राहिला. आणि नारायण ऋषी नारदांना सांगतात की त्या प्रसन्न झालेल्या देवाकडे सुदेव आणि गौतमी यांनी काय वरदान मागितले. तर हे राजन, त्या सुदेव ब्राह्मणाने आणि त्याची पत्नी गौतमी यांनी प्रसन्न झालेल्या श्रीहरीकडे पुत्र संततीची मागणी केली. त्यांची ती मागणी ऐकून स्वतः श्रीहरी हे थोडेसे चिंतित झाले. ते त्या सुदेव ब्राह्मणास म्हणाले की हे विप्रा, तुझी संतती लाभाची मागणी ही जरी रास्त असली तरी ती पूर्ण करता येणं शक्य नाही. कारण हे विप्रराज, अरे तुझ्या भाग्यात या जन्मी पुत्र संततीचा योग नाही. तेव्हा पुत्र सोडून तुला अन्य जे काही हवे ते तू माग, मी ते तुला देईन. पण देव काय सांगतो हे ऐकायला सुदेव ब्राह्मण शुद्धीवर होताच कुठे. आपल्या भाग्यात पुत्र नाही ही वार्ता ऐकता क्षणीच तो मूर्छित झाला होता. त्याची पत्नी गौतमी ही त्याला पदराने वारा घालून शुद्धीवर आणत म्हणत होती, स्वामी, मी या आधीही तुम्हास म्हणाले होते की जर संततीचे सुख आपल्या भाग्यातच लिहिलेले नसेल तर दैवापुढे देव तरी काय करणार. त्या विप्र दाम्पत्याची ती करुण अवस्था पाहून सोबत आलेला गरुड राजास त्यांची दया आली. तो हात जोडून आपल्या स्वामीस प्रार्थू लागला, हे नारायणा, आपण साक्षात भगवंत आहात, देव आहात. तुम्हाला अशक्य असे ते काय आहे. तुम्ही मनात आणले तर आपल्या भक्तासाठी तुम्ही काहीही करू शकता. जर तुम्ही तुमच्या भक्ताची इच्छा पूर्ण केली नाही तर भविष्यात भक्त तरी तुमची भक्ती का करतील. देवा, माझी सुद्धा तुम्हास हीच विनवणी आहे की आपण आपल्या भक्ताची ही एवढी विनवणी इच्छा मनोकामना पूर्ण करा. तेव्हा एकवार आपले प्रिय वाहन असलेल्या त्या गरुड राजाकडे पाहून भगवान विष्णू त्याला म्हणाले, हे पक्षीराज गरुडा, तुला जर या विप्राची इतकीच करुणा येत असेल तर तू तुझ्या अधिकारात या ब्राह्मणास एक पुत्र दे आणि यास संतुष्ट कर. प्रभूंची ती आज्ञावजा संमती मिळताच गरुडाने पक्षीवंशातला एक पुत्र त्या विप्र दाम्पत्यास दिला. तसेच गरुडाने गौतमीस पुत्रवती भव असा मंगल आशिषही दिला. संतुष्ट मनाने सुदेव ब्राह्मण आणि त्याची पत्नी गौतमी यांना प्रभू पदवंदन केले. देव अंतर्धाम पावले. आता लवकरच आपले मनोरथ पूर्ण होतील या आशेने ती दोघीही सुखावली. पुढे योग्य वेळी गौतमी गरोदर राहिली. 9 मास पूर्ण होताच तिने एका सुंदरशा बालकास जन्म दिला. त्या पुत्रलाभाने दोघांनाही अपूर्व असा आनंद झाला. सुदेव ब्राह्मणाने मोठ्या थाटामाटाने मुलाच्या नामकरणाचा सोहळा पार पडला. त्याने त्या बाळाचे नाव शुकदेव असे ठेवले. हळूहळू छोटा बाळ शुकदेव हा लाडा कौतुकाने लहानाचा मोठा होऊ लागला. पाहता पाहता शुकदेव हा 8 वर्षांचा झाला. आता सुखदेव ब्राह्मणास पुत्राची मुंज करण्याची चिंता लागली. त्याने ब्राह्मणास बोलावले. ज्योतिषांना पत्रिका दाखवून मुंजीचा मुहूर्त काढला. एका शुभदिनी शुकदेवाची मुंज करून त्यास गायत्री मंत्राची दीक्षा दिली. पुत्राची मुंज झाल्यावर पित्याने त्याला अनेक शास्त्रे, वेदपुराण यांचे ज्ञान दिले. नाना भाषा, कला, कौशल्यात त्यास निपुण केले. आणि एक दिवस बहुभाग्याने त्या सुदेव ब्राह्मणाकडे देवल नावाच्या एका ऋषींचे आगमन झाले. त्या विप्र दाम्पत्याने ऋषींचे उत्तम प्रकारे आगत स्वागत केले. त्यांचे पूजन करून त्यांना दूध, फळे दिले. प्रसन्न चित्ताने देवलांनी त्या ब्राह्मणास त्याचे क्षुमकुशल विचारले. तो विनम्र भावे म्हणाला, ऋषीवर, आपल्यासारख्यांचे मंगल आशीर्वाद आणि श्रीहरीच्या कृपेने सारे काही छान उत्तम चालले आहे. ईश्वर कृपेने आमचा पुत्र शुकदेव हा सुद्धा ज्ञानी, गुणवंत अन आज्ञाधारक आहे. सुखी संसार अन आज्ञाधारक सद्गुणी पुत्र हे लाभल्यावर अधिक सुख ते काय आणि कोणते हवे, असे म्हणत सुदेव ब्राह्मणाने पुत्र शुकदेव यास देवल ऋषींच्या पायांवर घातले. त्या किशोरवयीन विप्रपुत्रास पाहून देवल ऋषींनाही मोठा आनंद झाला. त्यांनी 1-2 वाक्यांच्या संवादातच त्याची गुणवत्ता, विनय, नम्रता, सेवाभाव ओळखला. मग मोठ्या कौतुकाने त्यास आपल्या जवळ घेऊन देवल ऋषी त्या शुकदेवाची
हस्त सामुद्रिक विद्येनुसार पाहणी करू लागले. त्याच्या हातावरील काही रेषावरून आपली बोटे फिरवत असताना, हाताचे उंच बटे त्यावरील रेषा न्याहाळत असताना ते आनंदी दिसत होते. वा छान, उत्तम असे उद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडत होते आणि अचानक त्यांचे लक्ष शुकदेवाच्या हातावरील त्या आयुष्य रेषेकडे गेले. मात्र आणि दुसऱ्या क्षणी त्यांची मुद्रा एकदम गंभीर झाली. ते काही बोलेनासे झाले. फक्त एक वार ती रेषा अन तो बालक याच्याकडे पाहू लागले. न राहून सुदैव ब्राह्मणाने ऋषींना त्यांच्या चिंतेचे कारण विचारले. तेव्हा देवल ऋषी म्हणाले, विप्रराज, अरे कसे सांगू, हा पुत्र अल्पायुष्य आहे. तुझ्या या पुत्राच्या 12व्या वर्षी पाण्यात बुडून मृत्यू होणार आहे. ती वार्ता ऐकली आणि कोणालाच पुढे काय बोलावे, काय करावे तेच कळेना. पिता पुत्राच्या चिंतेने मूर्छित झाला. दुःखी कष्टी झाला. मनाचा संयम आणि धैर्य राखत त्याच्या पत्नीने त्यास सावरण्याचा प्रयत्न केला. कर्मप्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य, मनोबल प्राप्त होण्यासाठी आता एक ईश्वर उपासनेशिवाय दुसरा उपायच उरला नाही. त्यामुळे आता तो श्रीहरीच काय ते करेल असे म्हणून दोघेही आपला प्रपंच पुढे चालवीत, शुकबाळास वाढवीत आणि ईश्वर चिंतन करत राहिले. हळूहळू वर्षामागून वर्षे गेले. शुकबाळाने त्याच्या 12व्या वर्षात पदार्पण केले. माता पित्यांची चिंता वाढू लागली, पण त्यांनी आपले अश्रू आणि शब्द हे डोळ्यांच्या पापण्यात आणि ओठात कैद करून ठेवले. उसने हास्य मुखावर आणि ते जगू लागले. एक दिवस सुदैव ब्राह्मण हा दर्भ आणि समिधा आणण्यासाठी वनात गेला. आई, मी मित्रांबरोबर खेळायला जातो ग, असं म्हणून शुकदेव खेळायला गेला. गौतमी घरातल्या कामात रंगून गेले. शुकदेव आणि त्याचे मित्र घरापासून थोड्याशा दूर अंतरावर खेळू लागले. खेळता खेळता दमले, घामाघूम झाले आणि थोडा पोहण्याचा आनंद घ्यावा म्हणून सर्व मुलांनी धडाधड विहिरीत उड्या टाकल्या. गार पाण्यात मनसोक्त पोहत असताना कुणीतरी मित्रांच्या मनात एकमेकांना पाण्यात पकडायचे, खाली उडायचे असा विचार आला. मुले तो तसला खेळ खेळू लागली. खेळता खेळता कुणीतरी शुकदेवाचा पाय ओढला आणि तो पाण्यात खेचला जाऊ लागला. त्याच्या नाकातोंडात पाणी गेले. त्याला श्वास घेता येईना. हळूहळू त्याचा देह जड झाला आणि तो गतप्राण होऊन खाली गेला. मुले घाबरली. त्यांनी शुकदेवास हाका मारल्या, पण ओ येईना. तो पण कुठे दिसेना. तेव्हा शुकदेव हा पाण्यात बुडाला असे ओरडत ओरडत मुले धावत सुटली. शुकदेव बुडाला हे शब्द ऐकताच गौतमीच्या जीवाचे पाणी पाणी झाले. बाळा शुकदेवा, अशी हाक मारत ती धावली आणि दुसऱ्या क्षणी मूर्छा येऊन खाली कोसळली. इतक्या दर्भ समिधा घेऊन घरी परतलेल्या त्या सुदैव ब्राह्मणास ती दुःखद वार्ता कळली. तो धावत सुटला. त्याने वाटेत पत्नीस मूर्छित पडलेले पाहिले. तिला सावध करून दोघे त्या विहिरीकडे धावले आणि पाहतात तो काय, पुत्राचा मृतदेह पाण्यावर तणगत होता. त्याने पुढे होऊन त्या कलेवर हाती घेतले. बाळा शुकदेवा, अरे असा कसा रे तू आम्हाला सोडून गेलास, असे म्हणत पुत्राचा देह मांडीवर घेऊन तो दारुण शोक करू लागला. सुदैव ब्राह्मण आणि गौतमी यांच्या पुत्रनिधनाचे दारुण चित्र सर्वांचे डोळे ओले करून गेले. 4-2 लोकांनी दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला. पुढील क्रियाकर्मासाठी पुत्राचा देह मागितला, पण सुदैव ब्राह्मण काही पुत्राचे कलेवर आपल्या मांडीवरून दूर करायला तयार होईना. तो आर्तस्वराने नारायणाच्या नावाने टाहू फोडू लागला. श्रीहरीच्या विनवण्या प्रार्थना करू लागला आणि अचानक एकदम सारे वातावरण बदलून गेले. प्रचंड मोठा वारा सुटला. आकाशात एकामागोमाग एक असे प्रचंड काळे मेघगोळा झाले. कडाकडा विजा चमकू लागल्या आणि अकल्पित अशा प्रचंड पर्जन्यवृष्टीला आरंभ झाला. त्या थंड वाऱ्यात बरसणाऱ्या सहस्रधारांत आपण तिघेही भिजत आहोत याची जाणीवही त्या सुदैव ब्राह्मणास राहिली नाही. ते दोघे आपल्या पुत्राच्या कलेवराजवळ भर पावसात तसेच उपाशी तापाशी फक्त नामस्मरण करत बसून होते. तो अचानक चालू झालेला वादळी वाऱ्यांचा पाऊस जवळजवळ 1 महिनाभर चालू राहिला. ते तिघेही त्या सतत धारेत भिजत अन अखंड ईश्वर नाम म्हणत राहिले. योगायोगाची गोष्ट अशी की तो नेमका अधिक मास होता. श्रीहरीस प्रिय असलेल्या पुरुषोत्तम हे श्रीहरीचेच नाम प्राप्त झालेल्या त्या पुण्यकारक महिन्यात सुदैव गौतमी यांना स्नान घडले. ध्यानचिंतन ईश्वर नामाचे सतत स्मरण घडले आणि अचानक एक दिवस तो महिनाभर सतत चाललेला पाऊस
थांबला आणि एका मंगल अशा क्षणी साक्षात श्रीहरीने त्या दाम्पत्यास दर्शन दिले. प्रभूंनी मारलेली ती प्रेमळ हाक कानी पोहोचताच ते दोघे ग्लानीतून जागे झाले. त्यांनी सन्मुख उभ्या असलेल्या श्रीहरीचे दर्शन घेतले. तेव्हा त्यांच्या त्या पुरुषोत्तम मासातील स्नान, जप, तप यावर प्रसन्न झालेले भगवान त्या सुदैव विप्रास म्हणाले, बा विप्र राजा, आता हा शोक, हे दुःख आवर. मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे. मी आता काय सांगतो ते नीट ऐक. हे बघ, तुझा हा पुत्र शुकदेव, त्याचे मृत्यू गडांतर तुझ्या स्नान, जप, तप यांच्या पुण्याईने मी दूर करतो. मी त्यास पुनर्जीवित करतो. तो गरुडाच्या वरप्रसादाने प्राप्त झालेला तुमचा पुत्र तुम्हा सुख आणि समाधान देईल. तुम्ही दीर्घकाळ संसार सुख भोगाल. मृत्यूनंतर तुम्ही काही वर्षे ब्रह्मलोकात निवास कराल. त्यानंतर हे सुदेव ब्राह्मण, तुम्ही दोघे पृथ्वीवर पुन्हा एक नवा जन्म घ्याल. त्या जन्मात तुम्ही दोघे राजा राणी असाल. त्या जन्मात तुझे नाव हे राजा दृढधन्वा असे असेल, तर तुझी धर्मपत्नी ही त्या जन्मात सुद्धा गुणसुंदरी या नावाने तुझीच राणी असेल. आणि काय प्रभू, सुदेव ब्राह्मणाने मोठ्या आतुरतेने विचारले. त्यावेळी प्रभू त्यास म्हणाले, हे सुदेवा, तू त्या नव्या जन्मात जेव्हा एकदा शिकारीच्या निमित्ताने अरण्यात जाशील, तेव्हा एका पोपटाच्या रूपाने तुझी आणि तुझ्या त्या पुत्राची पुनर्भेट घडेल. हा शुक बाळच तुला त्याच्या शुकवाणीत प्राप्त नरजन्माचे सार्थक करण्यासाठी परमार्थाचा मार्ग धर. जन्ममरणाचे हे वारंवार घडणारे कष्ट दूर होण्यासाठी मोक्षमुक्तीचे, जीवित कल्याणाचे काही साधन कर असे तुला मार्गदर्शन करेल. पण तुला काही त्या शुकवाणीचा नीटपणे अर्थबोध होणार नाही. तू संभ्रमात असताना माझेच एक भक्त महर्षी वाल्मिकी हे एक दिवस तुझ्याकडे येतील. ते तुझ्या मनातील संभ्रम दूर करून तुला तुझ्या या गतजन्माची कहाणी सांगू लागतील. सुदेव विप्रावर कृपावंत झालेल्या श्रीहरीने एकदा आपल्या स्नेहाळ नजरेने त्या शुक बाळाकडे पाहिले. मात्र दुसऱ्या क्षणी झोपेतून जागे व्हावे तसा तो उठून बसला. आपला पुत्र जिवंत झालेला पाहून सुदेव, गौतमी यांना अपूर्व आनंद झाला. तिघांनीही प्रभूचे पदवंदन करून दर्शन घेतले. सुदेव ब्राह्मण म्हणाला, बा नारायणा, पुरुषोत्तमा, खरंच तू आणि तुझा हा पुरुषोत्तम मास, अधिक मास धन्य आहे. देवा, अरे खरंच का रे, या महिन्याचे महात्म्य इतके थोर आहे. अधिक मासातील आणखी एका महत्वाच्या दानाची जी माहिती भगवान विष्णूने लक्ष्मीस दिली ते दान म्हणजे अपूपदान. अपूपदान म्हणजे अनारशांचे दान. या महिन्यात तुपात तळलेल्या 33 अनारशांचे वाण हे जसे पुरुषोत्तम स्वरूप ब्राह्मणास दान देण्याची प्रथा आहे, त्याचबरोबर आपला जावई हा सुद्धा नारायण मानायचे, त्याचे पूजन करायचे आणि त्यास हे अपूप दान द्यायचे असा एक प्रघात आपल्याकडे रूढ झालेला आहे. आता हे दान कसे द्यायचे, तर एका कास्य पात्रात हे 33 अनारसे ठेवायचे. ते पात्र एका वस्त्रात गुंडाळायचे. 33 अनारसे म्हणता येईल किंवा अगदी 33 धोंडे म्हटलं तरी पण चालेल. त्यांची गंध, अक्षता, पुष्पांनी पूजा करायची. आपण विप्रास किंवा आपल्या जामातास हे अपूप दान देत आहोत असा शास्त्रोक्त संकल्प करायचा. संकल्प करून मग हे अपूप दान द्यायचे असते. प्रभू पुरुषोत्तमास हे दान स्वीकारण्याची मनोमन प्रार्थना करायची. असे दान केले असताना मोठे पुण्य पदरी पडते. तसेच या पुरुषोत्तम मासामध्ये पुण्य संचय करता येण्यासारख्या अन्य काही गोष्टी आहेत. त्यामध्ये नित्य श्रीकृष्ण मूर्तीचे दर्शन, नामस्मरण, गोमातेचे दर्शन, पूजन, तुलसी पूजा, अधिक मास महात्म्य ग्रंथाचे किंवा त्याच्या कथासाराचे सश्रद्ध वाचन, असत्य न बोलणे, कुणाची निंदा न करणे, दुसऱ्याचे मन न दुखवणे, ईश्वर अनुसंधानात राहणे, अशा अनेक गोष्टी करून आपल्या पदरी बरेच पुण्य गोळा करू शकतो. अशा लाभणारी पुण्याची ख्याती फार मोठी आहे. असे पुण्य एकाने दुसऱ्यास दान दिले आणि त्यातून अनेक देव, यक्ष, किन्नर, मानव, दानव आणि पिशाच्य यांचाही उद्धार झाल्याच्या अनेक कथा आपल्याकडे नमूद आहे. त्यावर लक्ष्मी देवीच्या मनात आपल्याला अशी एखादी सुंदर कथा ऐकायला मिळावी अशी इच्छा निर्माण झाली. तिच्या मनातील ती इच्छा ओळखून भगवान म्हणाले, हे प्रिये, हे पुण्य उद्धधारक कसे ठरते या संदर्भात मी तुला सुंदर अशी कथा सांगतो. तू मात्र ती कथा नीट ध्यान देऊन श्रवण कर. तर ही कथा ऐकण्यापूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. एक छोटंसं नगर होतं. त्याचं नाव अवंतीपूर होतं. तिथे राहत होते 2 भाऊ. ते प्रेमळ आणि मन मिळावं.
दोघेही मनानं श्रीमंत होते, पण धनानं गरीब होते. मोठ्या भावाची बायको रूपवती, ती स्वभावानं कपटी अन दृष्ट होती. धाकट्या भावाची बायको, तिचं नाव मुग्धा, ती मात्र शांत अन गरीब स्वभावाची होती. दोन्ही भावांचं एकमेकांशिवाय जराही करमत नव्हतं, पण दोन जावांचं जराही पटत नव्हतं. एकदा काय झालं, दोन्ही भाऊ परगावी गेले, तेव्हा मात्र थोरलीचं फावलं. ती महाराणीसारखी राहू लागली, ऐशोआराम करू लागली. धाकटी बिचारी मुग्धा मात्र काम करून दमू लागली. थोरली तिला काम सांगायची, वसा अंगावर यायची. मोठेपणाच्या आव्हानात धाकटीवर तोंडसूक घ्यायची. धाकटी बिचारी गप्प राहायची, डोळे पुसत काम करायची. एकदा थोरली खूप संतापली, नको नको ते धाकटीला बोलली. धाकटीला घराबाहेर काढलं, सारं घर ताब्यात घेतलं. धाकटी बिचारी गप्प बसली, शेजारणीकडे आसऱ्याला गेली. धर्माची बहीण कामाला आली, धाकटीला उसरीवर जागा दिली. असेच काही दिवस गेले. मग त्या वर्षी अधिक मास आला. जो तो तयारी करू लागला. अधिक मासी पुरुषोत्तम पूजावा हे ठाऊक होतं धाकटीला. ती गेली थोरलीला विचारायला, पुरुषोत्तम व्रत सांगशील का मला? कोणता देव कसा पूजायचा? पूजा नैवेद्य काय करायचं? या मासी कसं राहायचं? व्रत कोणतं नियमानं करायचं? धाकटीनं थोरलीला मान दिला, पण थोरलीच्या आलं कपट मनात. ती म्हणाली, तू आहेस बावळट, तुला कसं बरं जमेल हे व्रत? पण मी सांगते तसं तू कर, हे व्रत गुपचूप कर. थोरलीनं दृष्टपणा केला, चुकीचं व्रत सांगितलं तिला. म्हणाली, अधिक मास म्हणजे मलिन मास, या महिन्यात मलिन राहायचं, गढूळ पाण्यानं स्नान करायचं, मळकट वस्त्र अंगावर घालायची, पिंपळाची रोज पूजा करायची, जेवायला घरी ये प्रार्थना करायची. थोरलीचं सांगणं होतं दृष्ट आणि खोटं. धाकटीला वाटलं ते खरं अन मोठं. पुढे अधिक मास आला, तिने तोच नियम केला. मलिन वस्त्रे लायली, मलिन नेसली, शिळपाकं खाऊ लागली. तिनं निष्ठेनं पिंपळ पूजला, घरी ये जेवायला विनवलं त्याला. थोरलीनं जरी खोटं सांगितलं, धाकटीनं ते खरं मानलं. कन्नी जरी होती खोटी, तरी अंतरी भक्ती मोठी. तिचा भाव तिच्यापाशी, मनोमनी ती पूजे देवाशी. हळूहळू महिना सरला, उद्यापनाचा दिवस आला. थोरलीने 108 ब्राह्मण जेवायला बोलवले. धाकटीनं पण तसंच केलं. व्रताच्या आनंदात तिला आपल्या गरीब परिस्थितीचं भानच राहिलं नाही. रोजच्या प्रमाणात ती पिंपळाजवळ गेली. प्रदक्षिणा घालून तिनं प्रार्थना केली, पिंपळ निवासी देवा, तुम्ही माझ्या घरी जेवायला या. उद्या माझं उद्यापन आहे, आशीर्वाद द्यायला या. तिचा भोळा भाव आणि श्रद्धा पाहून पिंपळातून श्री विष्णू प्रकट झाले. तिला म्हणाले, ठीक आहे, मी येईन जेवायला, पण कोणी विचारलं तर सांग, माझा भाऊ आलाय. धाकटीला आनंद झाला. ती घरी आली. होतं नव्हतं ते गोळा करून तिनं स्वयंपाक केला. पक्वान म्हणून फक्त एक लाडूच तयार केला. तेवढ्यात श्री विष्णू छानसं रूप घेऊन आले. म्हणाले, ताई चल घाई कर, पान वाढ, 108 ब्राह्मण आत्ता येतील, पानावर बसून वाढा म्हणतील. धाकटीला मग काळजी वाटली. भाऊराया सांग रे, आता काय करू? एवढासा स्वयंपाक मी जेवू कसं घालू? विष्णू म्हणाला, घाबरू नकोस, तू चिंता करू नकोस. आता असं कर, एक केळीचं पान आण, एक द्रोण आण आणि तू केलेला एक लाडू आण. विष्णूने त्या केळीच्या पानाचे, द्रोणाचे आणि लाडवाचे 108 तुकडे केले. पानं मांडली. ब्राह्मण मंडळी पानावर बसली. एवढीशी पानं भली मोठी झाली आणि सुंदर पंचपक्वानांनी भरली. ब्राह्मण जेवून तृप्त झाले, आशीर्वाद देऊन निघून गेले. धाकटीनं देवाचे पाय धरले, आशीर्वाद देऊन देवही परत गेले. व्रत सांगतेचा धाकटीला आनंद झाला. थोरलीच्या घरी मात्र चमत्कार घडला. सारे पदार्थ खराब झाले, काही नासले, काही कुजले. एकही ब्राह्मण नाही जेवला. रागानं शाप देऊन गेला. तेव्हा थोरलीला वाईट वाटलं. आपलंच होतं मोठं चुकलं. धाकटी गरीब तिला फसवलं, खोटं नाटं चुकीचं सांगितलं. तरी तिचे ब्राह्मण जेवले, संतुष्ट होऊन परत गेले. थोरली धाकटीच्या घरी आली. धाकटीनं तिला पाटावर बसवलं, हळद कुंकू लावलं, वाटीभर दूध दिलं, नमस्कार केला. थोरली मात्र ओशाळली. धाकटीला आपण खोटं सांगितलं, तिनं ते खरं मानलं. भक्तिभावानं व्रत केलं, त्याचं फळ तिला मिळालं. थोरलीनं धाकट्या जावेचे पाय धरले, क्षमा मागितली. तेव्हा आकाशवाणी झाली, जे कोणी श्रद्धेने अधिक मास पाळतील, जप तप ध्यान पूजा आणि दान करतील, विष्णूंचे स्मरण करतील, सत्याने वागतील, पुरुषोत्तम व्रत श्रद्धेने करतील, त्यांना मी प्रसन्न होईन, आशीर्वाद देईन, सुखी करीन. त्यानंतर त्या दोघी जावा एकत्र राहू लागल्या. आनंदानं सुखासमाधानानं बहिणीसारख्या वागू लागल्या. त्यांना जशी सुख शांती मिळाली, धाकटीला भक्तिभावाने देव प्रसन्न झाले, तसे आपल्यालाही होत. पुरुषोत्तमाच्या कृपेने, अधिक मासाच्या कृपेने आपलंही घर सुख आनंद आणि समाधानानं भरो. नारायणाची कृपा सर्वांना मिळो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफल संपूर्ण हो. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.